सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी माणसानं माणसासारखं जगावं म्हणून अशा प्रकारच्या आर्टिकलची तरतूद केली। हे सगळं करत असताना देशामध्ये हा देश आमचा, या देशाचे रहिवासी आम्ही, तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या देशाचं संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये प्रास्ताविकेमध्ये नमूद केलंय बाबासाहेबांनी की आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही भारताचे लोक या देशाचं आम्ही सगळे म्हणून संविधान लिहितोय। लोकांना महत्त्व देणारा हा भारत देश एकमेव असा पृथ्वीच्या पाठीवर देश आहे ज्या देशाने सर्वप्रथम देशात राहणाऱ्या माणसांना महत्त्व दिलं आणि त्या माणसांकरिताच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं। मग माणसांसाठी जर संविधान लिहिलं असेल तर सगळेच माणसं इथे सारखे असावेत ना। त्यासाठीच तर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 15 नुसार समानता, 16, 14 स्वातंत्र्य, न्याय या सगळ्या आर्टिकलची तरतूद केली। मग हे असताना एकीकडे एक समाज आपल्या मनाप्रमाणे जगतो आहे। 3% असणारा समाज 90% संपत्ती याच्याकडे आहे, 15% असणाऱ्या समाजाकडे 80% 90% प्रतिनिधित्व आहे। कुठे चाललाय देश? हे असं होऊ नये म्हणून संविधानकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये, म्हणजे माणूस माणसासोबत भेद करतो आहे, हा भेद होऊ नये यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 20 ते 26 या पेज नंबरवर 330 ते 342 या कलमांमध्ये देशात असणारा हजारो वर्षापासून वंचित ठेवलेल्या समाजासाठी म्हणून त्याला विवक्षित घटक म्हणून संबोधला गेलेला आहे, मागासवर्ग हा सुद्धा वर्ग या लोकांच्या तुलनेमध्ये प्रतिनिधित्वाची बरोबरी यांनी करावी म्हणून ती तरतूद केली 330 ते 342 या आर्टिकलमध्ये। एवढंच नाही तर त्यांना माहिती होतं बाबासाहेब आंबेडकरांना, संविधानकारांना, की हे असं होऊ शकतं। सुप्रीम कोर्ट किंवा देश चालवणारे जे काही सत्ताधारी लोक आहे या लोकांवर गेल्या अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून गुलाम म्हणून ज्यांची बघण्याची दृष्टी होती, हे माणसं कधीही अन्याय करू शकतात म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक चतुराई केली। फार हुशार होते बाबासाहेब आंबेडकर, असंच देशाचं संविधान लिहिलं नाही। या विद्वान महामानवांनी 15(4) आर्टिकल आणि 16(4) आर्टिकल म्हणजे मूलभूत हक्क आणि मूलभूत अधिकारांअंतर्गत परत अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांसाठी शिक्षणामध्ये आरक्षण, आर्थिक समानता अशी तरतूद केली। म्हणजे मूलभूत हक्कांना हात लावता येत नाही, याला डावलण्यात येत नाही। हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला मूलभूत हक्क आणि अधिकार बदलता येणार नाही, ही सुद्धा तरतूद केली। तरी देखील सर्वोच्च न्यायालयाचा जो पराक्रम आहे, जो उपक्रम त्यांनी राबवला, हा अतिशय दुःखद ही बाब आहे, शोकांतिकेची बाब आहे। परत यांचं काय म्हणणं आहे की नाही, आम्ही तुमच्यावरच राज्य करू। ही जी काही गुलाम बनवण्याची यांची व्यवस्था आहे, परत एकदा यांनी डोकं वर काढलेलं आहे। आणि मी आपल्याला सांगितलं पाहिजे, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्यावर फार मोठा आमचा विश्वास आहे आणि संविधानाचा देखील विश्वास आहे। हे जे 1 ऑगस्ट 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही हा प्रघात केलेला आहे, जो हा समस्त SC ST अनुसूचित जाती आणि जमातीच्या या समुदायावर जो काही घात केला, आघात केलेला आहे, हा अतिशय निंदनीय आहे। याचा आम्ही निषेध करतो आहे। आमच्यासाठी सन्मानास पात्र आहे सर्वोच्च न्यायालय। आमची नीती आणि आमची विचारधाराच हे आहे की आम्ही कुणालाही विरोध करत नाही। आम्ही भगवान गौतम बुद्धांच्या तत्वाने चालणारे लोक आहोत। म्हणजे काय तर इथे असणारा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो त्याला जगण्याचा हक्क आहे। मग जे काही उच्चवर्णीय स्वतःला म्हणत असतील, आम्ही त्यांच्याबद्दल सुद्धा विरोध नाही आमच्या मनामध्ये। यांची जी काही नीती आहे, जी काही व्यवस्था आहे, हे जे काही माणसाला माणूस म्हणून गुलाम म्हणून जगवतात, याच्या विरुद्ध आमचा बंड आहे। आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक कोटेशन देखील आहे की चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते, त्यांच्यात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते। एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते।
आम्ही गुलामीचे साखळदंड कधीचेच तोडलेले आहे. आम्हाला मान्य नाही, आम्हाला मानवता पाहिजे आहे. अरे तुम्ही माणसं म्हणून जगता, आमचाही अधिकार आहे. संविधानाने इथे सगळ्यांना सारखं जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, तरी देखील माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा जो काही निर्णय दिला याचा आम्ही विरोध करतो आहे. निर्णयाचा विरोध करतो, न्यायालयाचा विरोध करत नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करतोय, हे संविधान सांगतं. आणि संविधानाला मानणारे या ठिकाणी सगळ्याच सामाजिक संघटनांचे, सगळ्याच राजकीय पक्षाचे लोक या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये नावाजलेले कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. प्रत्येकाचा हा हेतू आहे की हा जो काही निर्णय दिला हा समाज विघातक निर्णय आहे. या निर्णयाने काय होणार तर जे काही आतापर्यंत या प्रवाहाच्या विरुद्ध राहिलेली माणसं होती, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केल्यामुळे गेल्या कोसो दूर आजही आपण एसटी समाजाला आदिवासी म्हणतो आहे. आणि आदिवासी म्हणतो की या देशामध्ये सगळ्यांच्या आधीपासून माझ्या आदिवासी बांधवांचं आणि भगिनींचं अस्तित्व आहे, आमच्या आधी सुद्धा. तरी देखील ही व्यवस्था आजही त्यांना आदिवासी म्हणून संबोधित नाही, त्यांना वनवासीच म्हणतात. जंगलातच तुम्ही राहिले पाहिजे, शहरामध्ये तुम्ही आले पाहिजे नाही, म्हणजे आम्हाला इथे राज्य करता येईल. हे अतिशय चुकीची पद्धत आहे. आणि या चुकीच्या पद्धतीच्या विरुद्ध, या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही वर्ध्यातील सगळ्या सामाजिक संघटनांचे, सगळ्या राजकीय पक्षांचे लोक यांनी एक प्रण केला की नाही, आपणही चूप बसायचं नाही. कारण थांबला तो संपला, कशाला आपण चूप बसायचं? आपलं संविधान आहे आपल्या बाजूने. इतका मोठा अधिकार, इतका मोठा सन्मान जर या देशातल्या प्रत्येक माणसाला संविधानाने दिलं असेल आणि हा निर्णय, चुकीचा निर्णय जर सुप्रीम कोर्ट देत असेल तर त्याची सुद्धा तरतूद व्हावी, हे देखील आम्हाला संविधान सांगतं की ओबीसी, एससी, एसटी, भटक्याचे आरक्षणाला संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात यावा असं आपल्या देशाचं संविधान सांगतं आहे. आणि ही देखील आमची मागणी आहे. आम्ही हा जो काही 1 ऑगस्ट 2024ला जो निर्णय आलाय सुप्रीम कोर्टाचा, या निर्णयाच्या विरुद्ध, कोर्टाच्या विरुद्ध नाही, उद्याला 21 तारखेला सगळ्या आमच्या समाज बांधवांना, आणि यामध्ये हेच नाही की SC ST या प्रवर्गातीलच बांधव आणि भगिनी या आंदोलनामध्ये सहभागी होतील. आमची अपेक्षा आहे की इथे असणारा आमचा ओबीसी बांधव, इथे असणारा आमचा VJNT मुस्लिम बांधव, म्हणजे जे काही लोक देशात राहतात त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. शेवटी आपण सगळे माणूस आहोत आणि माणसाने माणसाला जगवलं पाहिजे, ही आपली नीती असलं पाहिजे, हे आपल्या देशाचं संविधान सांगते. आमच्या प्रमुख मागण्या आहेत उद्याच्या आंदोलनाच्या की अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून शेड्यूल 9च्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द करण्याबाबत आणि रद्द करता येतो. जर शासनातले लोकांनी मनात घेतलं की हे आपण मनावर घेतलेलं काम आपल्याला रद्द करायचं आहे आणि हा चुकीचा निर्णय आहे, चुकीच्या निर्णयाविरुद्ध त्यांना हे काम करता येतं. दुसरं आमची मागणी आहे की न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी जे काही न्यायाधीश आहे कसा निर्णय देतात. न्यायाधीशांच्या या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायाधीश कुणाला म्हटलं जातं? संविधानाने न्यायाधीशांवर प्रचंड विश्वास टाकला आहे की सगळे वकील लोक आपली बाजू मांडत असताना निर्णय तो न्यायाधीशाला द्यायचा असतो. न्यायाधीश काय करतात आहे तर ही जी काही न्यायाधीशाची कशी पद्धत आहे आपल्या देशामध्ये, न्यायाधीश जर वडील असेल तर त्याचं पोरगही न्यायाधीश होतं, त्याचा आजोबाही न्यायाधीश होतो, म्हणजे त्याच्या घरातले सगळेच्या सगळे लोक न्यायाधीश कसे होतात. कुठे चाललाय आपला देश? खरंच संविधानाच्या अनुसार वागतोय का? हे शासन करते लोक संविधानानुसार, संविधानातील आर्टिकलनुसार काम करतात आहे का? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी कितीही सुंदर संविधान लिहिलं असेल पण हे संविधान राबवणारे लोक जर चांगले नसतील तर संविधान कुचकामी ठरल्याशिवाय राहणार नाही. हे खुद्द बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आणि तसंच होऊन राहिलंय. कसे संविधान राबवणारे लोक? तर या न्यायाधीशांच्या विरुद्ध सुद्धा ही न्यायाधीशांची नियुक्तीसाठीची कॉलेजियल पद्धत आहे ही बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून करण्यात यावी, ही देखील आमची उद्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे. त्यानंतर देशात
सगळ्याच प्रकारचे लोक राहतात. मग ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, भटके असतील, या सगळ्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात यावा, हे देखील उद्याच्या आंदोलनाची आमची मागणी आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, यानुसार जनगणना करण्यात यावी. जनगणना केली नाही आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रीमी लेअर लावावे, ही देखील आमची मागणी आहे. नाहीतर आपल्याला माहिती आहे पत्रकार बांधवांनो, जे काही आपल्या देशामध्ये सुरू आहे, जरा त्याची थोडी मी 1 मिनिटामध्ये आपल्यासमोर आकडेवारी ठेवू इच्छिते की यांनी जे काही आमचं आरक्षण बंद केलेलं आहे, की ज्यांना खऱ्या अर्थानं या देशामध्ये आरक्षणाची गरज आहे, त्यांचं आरक्षण बंद करणे म्हणजे हा षड्यंत्रपूर्वक यांनी रचलेला डाव आहे. कुणाचं आरक्षण बंद केलं पाहिजे जरा आपण समजून घेऊया. आपल्या देशामध्ये मी असं सांगत नाही, अभ्यासांती या ठिकाणी तुमच्यासमोर मी बोलते आहे बरीच जबाबदारीपूर्वक, आणि म्हणून मी आपल्याला सांगते की सरकारच्या कॅबिनेट सचिवाच्या 92 पदांमध्ये फक्त 1 माणूस SC कॅटेगरीचा आहे आणि 4 फक्त आमचे OBC बांधव आहेत. कुणाच्या घशात गेले आरक्षण जरा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर जे काही राज्यपाल व उपराज्यपाल 27, यामध्ये 25 उच्चवर्णीय जे स्वतःला समजतात, म्हणजे त्यांना ब्राह्मण असं म्हणतात. ते माझे विरोधक नाही, पण जरा आपल्या माहितीसाठी म्हणून मी सांगितलं पाहिजे. राष्ट्रपती सचिवालयामध्ये 49 पैकी 45 ब्राह्मण आहेत, फक्त 4 SC ST OBC आहेत, OBC 0 आहेत आणि 4 फक्त SC ST आहेत. देशातील एकूण 108 विद्यापीठांमध्ये 108 ही तेच कुलगुरू आहेत. कुणाचं आरक्षण बंद आपण केलं पाहिजे जरा आवर्जून तुम्ही तुमच्या या पेपरमध्ये जरा याचा उल्लेख केला पाहिजे बांधवांनो. माझी आग्रहाची विनंती राहील तुम्हाला बहीण या नात्याने. इतर सर्व विभागात ब्राह्मण बनियाचेच वर्चस्व आहे. 3% लोकसंख्या असणाऱ्या वर्गाचे 80% प्रतिनिधित्व, काय म्हणावं याला. आणि 80% लोकांना 0% प्रतिनिधित्व. कुठे चाललाय देश, कुणासाठी चाललाय देश, कुणासाठी हा देश आहे. फक्त 3% लोकांसाठी चालेल का ह्या पृथ्वीचं हे चित्र सगळं. म्हणजे माणूसच जर इथे जगला नाही तर देश कुणासाठी राहील, संविधान कुणासाठी राहील. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान माणसांसाठी लिहिलं, म्हणून जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, ये चलना चाहिए हमारे देश में. आणि ही जर अशी आकडेवारी असेल तर मला सांगा बांधवांनो की खरंच आरक्षणाची गरज कुणाला आहे. जर 1% ही प्रतिनिधित्व या व्यवस्थेमध्ये जर आम्हाला मिळत नसेल आणि थोडंफार जर आमची माणसं पुढे गेली असेल तर लगेच तुम्हाला ते रुतायला लागलं. ही व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे. आणि म्हणून आम्ही वर्धा जिल्ह्यातील गावागावातील तालुक्यातील सगळ्या सामाजिक संघटनांचे लोक या ठिकाणी उपस्थित झालो आहे. आणि संघटनाचं बळ, संघटनेची ताकद आमची सुद्धा या वर्धा जिल्ह्यामध्ये फार मोठी आहे. म्हणून राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे लोक देखील आम्ही एकत्रित येऊन असा निर्णय घेतला की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध, निर्णयाच्या विरुद्ध, न्यायालयाच्या विरुद्ध नाही तर जो काही त्यांनी निर्णय दिला या निर्णयाच्या विरुद्ध आपण आंदोलन केलं पाहिजे. कारण आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि हा इतिहासच राहिलेला आहे की या भारत देशामध्ये जर जगायचं असेल तर आंदोलनाशिवाय इथे काहीही मिळालेलं नाही. आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याचं आंदोलन, 3 काळे जे कायदे केले मागे घ्यावे लागले सरकारला. आंदोलनाशिवाय इथे काही मिळत नाही आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. ना इथे जाळपोळ राहणार, ना कुणाचं नुकसान करणार आम्ही. कारण आम्हाला माहिती आहे संविधानाचे वाचक आम्ही आहोत आणि कुठे कसं वागलं पाहिजे, कशा पद्धतीची भाषा वापरली पाहिजे, कसं बोललं पाहिजे, या आंदोलनामध्ये या सगळ्या गोष्टींची आम्ही खबरदारी घेणार आहोत. आणि हो, जर का कुणी तुरघोडी करण्याचा प्रयत्न केलास तर आपलं देखील इकडे लक्ष असलं पाहिजे. कारण अशा आंदोलनामध्ये कुणीतरी बाहेरचे लोक येतात आणि त्या आंदोलनाला निसंतान करण्याचा प्रयत्न करतात आणि लांछन मात्र आमच्या अंगावर, याची देखील तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. ही माझी आग्रहाची तुम्हाला विनंती राहील. आणि अशा प्रकारे आमच्या आंदोलनाचं